हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर। शिवसेनेच्या 8 पैकी 7 विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी। मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळेंना पुन्हा लोकसभेचं तिकीट, तर रामटेकमधून राजू पारवेंना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी। कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना लोकसभेची उमेदवारी, तर हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंच्या नावावर शिक्कामोर्तब। शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी, तर मावळमधून श्रीरंग बारणेंना संधी। बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांच्या नावाची घोषणा, तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर। शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव नाही। नाशिक, कल्याण, डोंबिवलीसह मावळ, वाशिमच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा नाही। भाजपनं थोडी तरी मैत्री जपावी। हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर, यवतमाळची जागा कशी मागता? हक्काच्या जागा मागितल्यानं शिवसैनिकांमध्ये चीड। अर्जुन खोतकरांची भाजपावर टीका। अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लीन चिट। 2017च्या भ्रष्टाचार प्रकरणाचा खटला सीबीआयकडून बंद। कथित 840 कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप। केंद्रीय मंत्री नारायण राणे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। रत्नागिरी, सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। नवनीत राणा आणि रवी राणांनी घेतली फडणवीसांची भेट। खराब वेळ सुरू असताना आम्ही भाजपसोबत होतो, मैदान सोडलं नाही। नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। उमेदवारी म्हणजे विजय नाही। अमरावतीत भाजपनं नवनीत राणांना तिकीट दिल्यानंतर बच्चू कडू आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळही राणांविरोधात अपक्ष लढण्यावर ठाम। अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंनी केलं स्वागत। गोविंदाला उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता। गोविंदानं उमेदवारीची अट ठेवली नाही। गोविंदा शिवसेनेसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करतील। पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनेता गोविंदाचं कौतुक। 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर शिवसेनेत प्रवेश केला। शिंदेंमुळे मुंबईत विकास कामं। पक्षानं दिलेली जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडेन। शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर गोविंदाची प्रतिक्रिया। मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये 3 तासांपासून महाविकास आघाडीची बैठक सुरू। पवार, ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, थोरातांसह राऊत उपस्थित। बैठकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचं सूत्र ठरणार। संजय किती खोटं बोलणार? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत। वंचितला आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहेत? प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढलाय। 1 एप्रिलपर्यंत केजरीवालांना ईडी कोठडी कायम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।